वेगवेगळ्या रंगाच्या रुबाबदार अश्वांनी केलेल्या दुडक्या चालीच्या सादरीकरणानं कोल्हापूरवासियांची मनं जिंकली। आज स्पर्धेच्या निमित्तानं न्यू पॅलेस मागील पोलो मैदानावर एकाहून एक सरस अश्व एकत्रित आणले होते। घोड्यांच्या ऐटबाज चालीनं उपस्थितांची वाहवा मिळवली। या स्पर्धेत परभणीच्या अनस खान यांचा अश्व विजेता ठरला। त्यांच्यासह अन्य विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। स्वर्गीय राजाराम वासकर यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर अश्वमालक संघटनेच्या वतीनं यंदा प्रथमच रेवाल चाल स्पर्धेचं आयोजन केलं होतं। न्यू पॅलेस मागील पोलो मैदानावर आज घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेत राज्यभरातील परभणी, सांगली, मिरज, पन्हाळा, कोल्हापूर शहर यासह विविध ठिकाणच्या 15 अश्वांचा समावेश होता। बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करून आणि सुनील धनवडे, प्रशांत सुर्वे, अरुण वासकर, जितेंद्र चौगले, झुंजार शिंदे, बाळू खोत, महादेवसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं। विविध अश्व आणि त्यांना नियंत्रित करणाऱ्या स्वारांनी अतिशय सुंदररित्या रेवाल चालचं कौशल्य दाखवलं। अनेक अश्वांनी आपल्या दुडक्या चालीनं उपस्थितांची मनं जिंकली। या स्पर्धेत परभणी इथल्या अनस खान यांचा अश्व प्रथम विजेता ठरला। मिरजेतील सुचित पाटील यांचा अश्व द्वितीय तर सांगलीतील ऋतुराज पवार यांच्या अश्वाला तृतीय क्रमांक मिळाला। मान्यवरांच्या हस्ते विजेत्या अश्वधारकाला 11,000, उपविजेत्याला 7,000 तर तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये सन्मानचिन्ह, पदक देऊन सन्मानित करण्यात आलं।